नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविकांसाठी आता खुश खबर आहे। आता अंगणवाडी सेविका या पर्यवेक्षक म्हणजेच मुख्य सेविका बनू शकणार आहे। त्यासाठी भरती सुद्धा निघालेली आहे, अर्ज सुद्धा चालू झालेले आहे। आता अंगणवाडी सेविका सुद्धा मुख्य सेविकेसाठी अर्ज भरू शकणार आहे। महिला व बालविकास विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत गट क संवर्गामधील मुख्य सेविकाच्या 272 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामध्ये आपण GR तसेच अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका होण्यासाठी पात्रता काय आहे, कोण या ठिकाणी पात्र ठरू शकणार आहे, त्यांची वयोमर्यादा काय आहे याविषयी सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। त्यासाठी आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। मित्रांनो, या ठिकाणी अंगणवाडी सेविकांसाठी मुख्य सेविका होण्यासाठी 272 पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। त्यातील 50% पदे ही सध्या कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे। परंतु 4 जून 2021 रोजी एक GR काढण्यात आला होता। तसेच 17 नोव्हेंबर 2022 रोजी महिला व बालविकास विभागाच्या एका परिपत्रकाप्रमाणे अंगणवाडी सेविकांना काही अटी घालण्यात आल्या होत्या। त्यामुळे अंगणवाडी सेविका ह्या मुख्य सेविका होण्यासाठी अपात्र ठरत होत्या। त्यावर आता उच्च न्यायालयाने नवीन आदेश जारी केलेला आहे। आता या नवीन आदेशामध्ये काय आहे तर 2021 साली आलेल्या GR मध्ये कोणत्या अटीमुळे महिला अपात्र ठरत होत्या, तर उच्च न्यायालयाने घेतलेल्या नवीन आदेशामुळे महिलांना आता काय लाभ मिळणार आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका पदावरील भरती प्रक्रियेत बढतीवर संधी मिळावी, म्हणजेच इन शॉर्ट मिनी अंगणवाडी सेवा ज्या आहेत त्या प्रमोशन मिळून मुख्य अंगणवाडी सेविका म्हणून संधी मिळावी, यासाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी एक नवीन आदेश जारी केला आहे। राज्य सरकारने नव्याने घातलेल्या अटींमुळे म्हणजे 2021ला जो GR आला होता त्यानुसार कित्येक अंगणवाडी सेविका या प्रक्रियेत सहभागी होण्यास अपात्र ठरत होत्या। मात्र न्यायालयाच्या सूचनेनंतर आता सरकारने सन 2014 मधील अधिसूचनेप्रमाणे ऑनलाईन प्रक्रियेत आवश्यक बदल करण्याची तयारी दर्शवलेली आहे। मग कोणते बदल करण्यात आले आहे तर हिंदी आणि मराठी भाषेचे प्रमाणपत्र हे निवडीनंतर घेतले जाईल। या अटीवर इच्छुक सेविकांना ऑनलाईन अर्ज करून द्यावेत। तसेच 2014च्या अधिसूचनेप्रमाणे किमान 12वी उत्तीर्ण अर्हता असलेल्या सेविकाही अर्ज करू शकतील, असे 2 महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत। त्यामुळे आता सध्या कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका या मुख्य सेविका पदांसाठी अर्ज करू शकणार आहे। आतापर्यंत अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका या पदासाठी अर्ज करता येत नव्हते। या संदर्भात राज्य सरकारने हिंदी आणि मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुराव्याचे आणि संगणक ज्ञानाचा पुरावा असलेले MSCIT प्रमाणपत्रही बंधनकारक केले होते। तसेच वयोमर्यादा 45 केली होती। त्यामुळे अंगणवाडी सेविकांना अर्ज भरण्यास या अपात्र ठरत होत्या। परिणामी अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून 1 जानेवारी 2025 पर्यंत 10 वर्ष विनाखंड व नियमित सेवेची पात्रता पूर्ण करणाऱ्या कित्येक अंगणवाडी सेविका या आता मुख्य सेविका या पदावरील बढतीच्या संधीपासून वंचित राहत आहेत। मागील 1 दशकापासून या अंगणवाडी सेविकांना बढतीची संधी मिळालेली नाही। मग आता राज्य सरकारने 2 आठवड्यात ऑनलाईन प्रक्रियेत सुधारणा करावी। सुधारित ऑनलाईन यंत्रणा उपलब्ध झाल्यापासून किमान 2 आठवड्याच्या अवधीत अर्ज अपलोड करण्यासाठी उमेदवारांना द्यावा, अशी सूचना प्रसिद्ध करावी। उमेदवारांना अर्ज करता यावेत या दृष्टीने अनुभवाचे प्रमाणपत्र संबंधित प्रशासनाने त्वरित द्यावे, असे खंडपीठाने अंतरिम आदेश स्पष्ट केले आहे। तसेच हा अंतरिम दिलासा याचिकेवरील अंतिम निर्णयाच्या अधीन असेल, असेही खंडपीठाने सांगितलेले आहे। मग मित्रांनो, आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या ठिकाणी अंगणवाडी सेविका या मुख्य सेविका बनणार आहे। त्यासाठी त्यांना अर्ज करावे लागणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।